उत्तर प्रदेश से आया हुआ है, फतेहाबाद रोड। जल्ला दिखाओ, ये देख सकते हैं, साफ साफ लिखा है उत्तर प्रदेश आगरा। ठीक है भाई, ये उत्तर प्रदेश आया हुआ गोश्त है, यहाँ पे बिक रहा है। ये 22 रुपए किलो बिक रहा है, 4.5 किलो का ये है, ये 95 रियाल का है। तो पिछली बार छोटा दिखाया था। आपले जे तरुण आहेत ते गोमातेची रक्षणासाठी पुढं सरसावले आहेत. चांगली गोष्ट आहे, गोमातेचं रक्षण झालं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, उत्तर प्रदेशमधून तसेच संपूर्ण भारत देशामधून सगळ्यात जास्त बीफ म्हणजे जे बाहेर पाठवलं जातं ते सगळ्यात जास्त भारत देशातून पाठवलं जातं. हो, त्यामध्ये गाईचं मांससुद्धा असतं. यावर शासन का नाही लगाम लावत? का मग आता हल्ली काय चालू आहे सर्वांनाच माहिती आहे. एखादा बिचारा शेतकरी आपलाच असतो, तो शेतकरी, त्याच्याकडे आर्थिक तंगी असते, तो आपली जनावरं विकतो आणि ते जनावरं एखाद्या ट्रकमध्ये किंवा गाडीमध्ये भरून जातात. तर त्या गाडीला अडवण्यात येते, त्या बिचाऱ्या गरीब ड्रायव्हरला मारण्यात येते आणि वेळ पडली तर पैसे घेऊन सोडून पण देण्यात येते. या अशा सर्रासपणे घटना चालू आहे. या गोष्टीला शासन अंकुश लावू शकतो बरं का. तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा आणि जरा विचार करा, बुद्धी असेल तर बरं का. नाहीतर मग तोंड वर करून चालले कमेंट करायला, ते कामं नका करू. जरा विचार करा आणि खरंच गोहत्या थांबली पाहिजेत, गोमातेचं संवर्धन झालं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतंय, म्हणजे प्रत्येकाला वाटतं, तुम्हाला सुद्धा वाटत असेल. पण त्यासाठी नेमकी काय पावलं उचलायला पाहिजे कमेंट करा. बघा भाई, पिछली वीडियो में मैंने 20 रियाल का दिखाया था छोटा पैकेट। अब की बार ये 95 रियाल का 4.5 kg का है। कामिल कंपनी ने सऊदी अरब में एक्सपोर्ट किया है। उत्तर प्रदेश से आया हुआ है, फतेहाबाद रोड। जल्ला दिखाओ, ये देख सकते हैं, साफ साफ लिखा है उत्तर प्रदेश आगरा। ठीक है भाई, ये उत्तर प्रदेश आया हुआ गोश्त है, यहाँ पे बिक रहा है। ये 22 रुपए किलो बिक रहा है, 4.5 किलो का ये है, ये 95 रियाल का है। तो पिछली बार छोटा दिखाया था, अब की बार आपको बड़ा दिखाते हैं। तो देख सकते हैं, अपने उत्तर प्रदेश का गोश्त भी यहाँ पे सऊदी अरब में बिकता है, हम लोग खरीदते हैं। ठीक है।